Solved examples मतलब example first in triangle ABC prove that sin 2a plus sin 2b minus sin 2c equal to 4 cos a cos b sin c. तिथे आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS प्रूव्ह करू. LHS साइडला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या साइन फंक्शन मध्येच आहेत आणि अँगल इथे 2a 2b 2c आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. तर इथे आपण कोणते दोन फंक्शन घेतले तरी चालतात. इथे साइन 2a साइन 2b किंवा आपण साइन 2b साइन 2c असं घेतलं तरी चालेल. जर आपण इथे साइन 2a साइन 2b जर घेतला तर आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल साइन c प्लस साइन डी आणि इथे जर हे दोन फंक्शन घेतले तर साइन c मायनस साइन c मायनस साइन डी असं आपल्याला घ्यावं लागेल. तर इथे आपण साइन c प्लस साइन डी ह्या फॉर्म्युल्याने हे सॉल्व करू. आणि इथे जे आहे हा डबल अँगल चा फॉर्म्युला डबल अँगल ऑफ साइन फंक्शनचा. तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. तर हे दोन फॉर्म्युला आपण इथे वापरू. साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. तर हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. आता इथे सी इक्वल टू 2a घ्यायचे आणि डी इक्वल टू 2b. इक्वल टू 2 साइन सी प्लस डी 2 साइन 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस सी माइनस डी 2a माइनस 2b डिवाइडेड बाय 2 मायनस. आता इथे आपल्याला डबल अँगलचा साइन फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचा. साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा cos theta and here theta is c. Put here theta equal to c. मग 2 sin c into cos c. आता हे आपण सॉल्व करू. इक्वल टू 2 sin 2a प्लस 2b याच्यातून आपण जर कंसाच्या बाहेर 2 घेतले 2 घेतले 2 1 जा 2 2 1 जा 2 मग रिमेनिंग a प्लस b. now 2a minus 2b divided by 2 means 2a minus b divided by 2. 2 1 जा 2 2 1 जा 2 मग रिमेनिंग ओनली cos a minus b minus 2 sin c into cos c. आता इथे ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. 180 मीन्स व्हॉट पाय रेडियन. देअरफॉर a प्लस b मीन्स पाय मायनस c. तर इथे आपल्याला a प्लस b इक्वल टू काय ठेवायचंय पाय मायनस c आणि c इक्वल टू ह्यावरूनच आपण दुसरे इक्वेशन करू शकतो. c इक्वल टू पाय मायनस a प्लस b and a plus b equal to pi minus c equal to 2 sin pi minus c into cos a minus b minus 2 sin c cos pi minus a plus b. इथे हे आलाइड अँगल्स झालेत पाय मायनस सी आणि हे पण इथे पाय मायनस ए प्लस बी आलाइड अँगल झाले. आलाइड अँगल्सचा इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन साठी साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साइन थीटा व्हेन n इज एन इव्हन इंटिजर. आता इथे n इक्वल टू 2a म्हणून आपल्याला इथे प्लस मायनस साइन सी घ्यावं लागेल इक्वल टू 2 प्लस मायनस साइन सी असं आन्सर येईल. पण इथं प्लस आहे का मायनस आहे हे कशावरून ठरवायचं आता
तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते बघायचं. हा अँगल, आता तो अँगल आपण बघू. ही कोऑर्डिनेट सिस्टीम काढून घ्यायची. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. पाय मायनस सी मीन्स सेकंड क्वाड्रंट. दिस अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. अँड बाय डेफिनेशन साइन मीन्स व्हॉट? साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग आता सेकंड क्वाड्रंट मध्ये वाय ऍक्सिस वर सगळे नंबर्स कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत, सगळे धनसंख्या आहेत ह्या सगळ्या वाय ऍक्सिस वर. म्हणून इथे साइन पण काय येणार? साइनची साइन पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून इथे आपल्याला फक्त पॉझिटिव्ह घ्यायचंय. फक्त आपण साइन सी घेऊ. साइन सी म्हणजे साइन पाय मायनस सी इक्वल टू साइन सी. आता इथे कॉस पाय मायनस ए प्लस बी आहे. हे इथलं आधी लिहून इंटू कॉस ए मायनस बी मायनस 2 साइन सी. कॉस पाय मायनस ए प्लस बी. आता हा कोणत्या क्वाड्रंटला अँगल आहे? पाय मायनस ए प्लस बी. तर सेकंड क्वाड्रंटलाच आहे हा अँगल सुद्धा. पाय मायनस ए प्लस बी. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आता हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला. कॉस पाय मायनस ए प्लस बी. आता इथे कॉसची आपल्याला काय बघायची? साइन बघायची. म्हणजे कॉस इथे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. बाय डेफिनेशन कॉस मीन्स व्हॉट? एक्स coordinate, and all numbers on here x axis are now negative. Therefore take here in second quadrant cos is negative. आपल्याला इथे निगेटिव्ह साइन घ्यायला लागेल. म्हणजे cos पाय मायनस a प्लस बी इज निगेटिव्ह cos a प्लस बी. आणि इथे सुद्धा आपण अलाइड अँगलचाच फॉर्म्युला वापरलेला आहे. कॉस एन पाय बाय 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा वेन एन इज अन इव्हन इंटिजर. इथे एन इक्वल टू 2 आहे, त्याच्यामुळे आपण प्लस मायनस कॉस थिटा. आणि प्लस मायनस कशावर डिपेंड आहे? तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर तो सेकंड क्वाड्रंटला आहे. अँड इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह. म्हणून निगेटिव्ह कॉस ए प्लस बी. आता निगेटिव्ह ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह. 2 साइन सी कॉस ए मायनस बी प्लस 2 साइन सी कॉस ए प्लस बी. आता इथे काय काय कॉमन आहे बघायचं. इथे 2 साइन सी आहे, इथे पण 2 साइन सी आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये इथे प्लस साइन आहे. मग आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ. 2 साइन सी टेक कॉमन अँड इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी प्लस कॉस ए प्लस बी. आता परत हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग इथे आता कोणत्या फॉर्म्युला वापरायचा आहे? कॉस सी प्लस कॉस डी चा. कॉस सी प्लस कॉस डी हा फॉर्म्युला वापरायला लागेल. वेअर सी इक्वल टू ए मायनस बी अँड डी इज ए प्लस बी. कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. वेअर सी इक्वल टू ए मायनस बी अँड डी इक्वल टू ए प्लस बी. इक्वल टू 2 साइन सी इन ब्रॅकेट 2 कॉस ए प्लस ए मायनस बी सी प्लस डी मीन्स ए मायनस बी प्लस ए प्लस बी divided by 2. Here C equal to A minus B and D equal to A plus B. A minus B and D equal to A plus B. Into cos
A minus B minus in bracket A plus B divided by 2. हे सॉल्व करू. इक्वल टू 2 sin C 2 cos A plus A 2A negative B plus B minus B plus B equal to 0. A plus A 2A divided by A into cos. Now A minus B minus A plus B means A minus B minus B means minus 2B minus 2B divided by 2. आता इथे 2 आणि इथे डिनॉमिनेटरला 2 आहे, न्यूमरेटरला पण 2 आहे. अंशस्थानी 2 आहे, छेदस्थानी 2 आहे, म्हणून इथे आपण भाग घालू शकतो. बेकबे 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 इक्वल टू 2 sin C in bracket 2 cos A into cos negative B. आता इथे परत निगेटिव्ह अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फॉर कोसाइन. कोसाइन निगेटिव्ह अँगल थीटा इक्वल टू कॉस थीटा. देयरफॉर cos negative B equal to only cos B. And 2 into 2 4 sin C into cos A into cos B. Cos negative B equal to cos B. 4 cos A into cos B equal into sin C, and it is equal to RHS sine. Therefore LHS equal to RHS. तर इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.